हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आलेली आहे काकडीपासून बनलेली खीर। चला तर मग बघूया ही खीर मी कशी बनवली आहे। ह्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 वाटी जाडसर असा रवा। आपण आता बघूया की ह्यासाठी अजून मी काय काय सामग्री घेतलेली आहे। तर बारीक करून मी इथे गूळ घेतला आहे, तसाच किसलेली काकडी, वेलची आणि ड्रायफ्रुट्स। इथे मी गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी। पातेलं तापल्यानंतर त्यामध्ये मी तूप ॲड केलेलं आहे। तुमच्या घरामध्ये तूप अवेलेबल नसेल तर तुम्ही डालडाही ॲड करू शकताय। तूप तापल्यानंतर मी इथे रवा टाकलेला आहे आणि रवा मी इथे लाल रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे। साईडला मी गरम पाणी करून घेतलेलं आहे, जेणेकरून रवा लालसर रंगाचा झाला की त्यामध्ये मी ते पाणी ॲड करणार आहे। इथे रवा लाल झाल्यानंतर मी त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे पाणी ॲड केल्यानंतर मी असं नीट मिक्स करून एक छोटी उकळी काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये जी किसून ठेवलेली काकडी होती ती इथे ॲड करत आहोत आम्ही। ती काकडी ॲड करून झाल्यानंतर सोबतच आपण इथे ड्रायफ्रुट्सही ॲड करून घ्यायचे आहेत आणि सर्व मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं आहे। या खिरीमध्ये कुठेही मी दुधाचा वापर करणार नाही आहे, कारण मी आधीच खोबरं किसून ठेवलेलं आहे आणि ते ओला नारळ असं खोबरं किसलेलं आहे आणि ते मिक्सरला लावून घेतलेलं आहे, जेणेकरून मी दुधाऐवजी त्या खोबऱ्याचा वापर इथे करणार आहे। तुम्ही बघू शकताय पुढे जाऊन इथे मी आता गूळ ॲड करत आहे। गूळ ॲड केल्यानंतर मी थोडीशी 1 चमचा इथे मी साखरही ॲड केलेली आहे आणि नीट अशी उकळी यायला दिली। आणि हे बघा इथे मी मिक्सरला लावून ठेवलेलं जे खोबरं होतं, ओलं खोबरं, ते मी इथे ॲड केलेलं आहे। हे खोबरं ॲड केल्यानंतर नीट अशी उकळी यायला द्यायची, मिश्रण मिक्स करून घ्यायचं सर्व। आणि इथे मी चवीनुसार 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि सोबतच मी इथे वेलची पावडरही टाकलेली आहे। वेलची पावडर टाकल्यानंतर वेलची पावडरचे गठ्ठे होतात, त्यामुळे ते गठ्ठे मोडणं गरजेचं आहे। ते मोडून घ्यायचं आणि सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून वेलची पावडरचा जो फ्लेवर असतो तो सर्व खिरीमध्ये मिक्स होईल। आणि इथे तुम्ही बघू शकता की सुंदर अशी आपली डिश तयार झालेली आहे। काय मग येत आहे ना टेस्ट करायला?